नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएड जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला टीईटी द्यावीच लागणार आहे का? टीईटी द्यावीच लागणार असेल तर कोणत्या वर्गाला द्यावी लागणार आहे, कोणता पेपर द्यावा लागणार आहे आणि जर टीईटी नाहीच दिली तर शिक्षक होऊ शकतात का? 9 ते 12 वर्गासाठी वेगळी काही एक्झाम द्यावी लागतात का? थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. तुम्ही जर बीएड करत असाल आणि तुम्ही बीएड झाली असेल तर तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांच्यापर्यंत माहिती कळवा. या व्हिडिओतून तुम्हाला जी माहिती देणार ती एकच आहे, ती म्हणजे बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक भरतीमध्ये कोणत्या एक्झाम द्याव्या लागतात, कोणत्या दिल्या तर कुठे शिक्षक होऊ शकतात. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला सगळं माहिती मी देतो. पण बिफोर दॅट प्रमोशन ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी करतोय. तुम्हाला जर टीईटी द्यायची असेल तर टीईटीच्या 2 बॅचेस आपल्याकडे अनाऊन्स झाल्या आहे. जर तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षकांसाठी आचार्य 1.0 ची बॅच आहे आणि जर तुम्ही फ्रेशर विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी द्रोणा 1.0 बॅच आहे. दोन्ही बॅचमध्ये टू द पॉइंट शिकवणारे फॅकल्टी आहे. प्रत्येक विषयाला वेगळी फॅकल्टी आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन, मेंटरिंग सेशन पण अवेलेबल आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला टीईटीच्या अगेन्स्ट प्रॉपर शिकवलं जाईल. गेल्या 15 वर्षाचा अनुभव या शिक्षकांना आहे. ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त पेपर 1 पेपर 2 सेपरेट घेतला तर 2100 रुपये पर हेड आहे, इन्क्लुडिंग जीएसटी आहे. आणि जर तुम्ही पेपर 1 पेपर 2 एकत्र घेतला तर 2500 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे. जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल आमचे, जसं की टीईटी, सीटीटी, टेट आणि केंद्र प्रमुख, या बॅचेसला ऍडमिशन घेणारे जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना आम्ही 50% डिस्काउंट दिला आहे. त्यासाठी तुम्ही कुपन कोड वापरू शकता, ओल्ड स्टुडंट नावाचा. 50% ऑफ मिळून तुम्हाला याच्यामध्ये फी माफ होणार आहे. सो नक्की जॉईन करा. सीटीटी आणि टीईटीच्या पण बॅचेस अवेलेबल आहे. सीटीटीची सेपरेट बॅच आहे पेपर 1 पेपर 2 ची, आणि टीईटी प्लस सीटीटीची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. बॅचेस जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये बॅच ॲपची लिंक दिलेली आहे. ॲपवर जाऊन तुम्ही डायरेक्टली बॅच हव्या त्या परचेस करू शकता. आता तुम्हाला घेऊन जातो मी मुख्य मुद्द्याकडे. बघा, या वर्गांना शिक्षक होण्यासाठी टीईटी नंतरच टेट द्यावी लागते. तुमचं जर बीएड, आता फक्त बीएड बद्दल मी तुमच्याशी बोलतोय. बीएडचे विद्यार्थी असाल तर बीएड ज्यांचं जर ॲपियर असाल म्हणजेच काय, अंतिम वर्षाला असाल ते विद्यार्थी, आणि ज्यांचं बीएड कंप्लीट झालंय, पास आउट आहे असे विद्यार्थी ज्यांना 6 ते 8 या वर्गासाठी शिक्षक जर व्हायचं असेल, 6 ते 8 वर्गांना वर्ग शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी द्यावीच लागणार आहे. पण मात्र ह्या बीएडच्या विद्यार्थ्यांचं बघा, ह्या आता बीएडचे फक्त बीएड असून चालेल, इथे 6 ते 8 ला बीएड प्लस पदवी लागेल तुम्हाला. बघा, बीएड प्लस पदवी लागणार आहे. ओके, ते देऊ शकता 6 ते 8. बीएड प्लस तुमच्याकडे जर पदवी असेल आणि पदव्युत्तर पदवी जर असेल, पदवी बीएड प्लस असेल तर तुम्ही 9 ते 10 ला शिक्षक होऊ शकता, आणि पदव्युत्तर पदवी असेल तर 11 ते 12 ला तुम्ही शिक्षक होऊ शकतात. ओके, इथे तुम्हाला या वर्गांसाठी टीईटी द्यायची गरज आहे का? नाही, टीईटीची गरज नाही. मात्र तुम्हाला 6 ते 8 ला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी द्यावी लागते. मग बीएड प्लस पदवी असेल तर 9 ते 10, बीएड प्लस पदव्युत्तर पदवी असेल तर 11 ते 12 ला शिक्षक होऊ शकता. आणि हे शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला टेट फक्त एकच एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. याच्या स्कोरवर तुमचं सिलेक्शन होतं. पण बीएड प्लस पदवी आहे, तुम्हाला 6 ते 8 शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी पण द्यावी लागते, आणि टीईटी नंतर तुम्हाला टेट द्यावी लागते, आणि टेटच्या स्कोरवर तुमचं सिलेक्शन 6 ते 8 ला होतं. मग टीईटी फक्त ही पात्रता परीक्षा ही द्यावीच लागते. ही दिली नाही तर तुम्ही 6 ते 8 ला शिक्षक होणार नाही. क्लिअर कट आहे. ओके, कोण देऊ शकतं? बीएडच्या लास्ट इयरला असणारे विद्यार्थी देऊ शकतात, बीएड पास आउट झालेले विद्यार्थी देऊ शकतात. आता पुढचा प्रश्न, बीएड पास आउट बरेच वर्ष झाले अशा विद्यार्थ्यांसाठी काय? बरेच वर्ष झाले असेल तर तुम्हाला इथे बघा, तुम्ही टीईटी जरी दिली आता किंवा भविष्यात टेट जरी दिली तर तुम्ही शिक्षक होणार. फक्त याला एक पुढची अट आहे, ती म्हणजे एजची. शिक्षक होण्यासाठी ओपनचा विद्यार्थी 38 वर्षापर्यंत टेटद्वारे शिक्षक होऊ शकतो, आणि कॅटेगरीचा विद्यार्थी वयाच्या 43 वर्षापर्यंत टेटद्वारे शिक्षक होऊ शकतो. बघा, शिक्षक व्हायला टेट द्यावीच लागणार आहे. फक्त 1 ते 8 साठी टीईटी नंतर टेट द्यावे लागते, आणि बीएडचे असाल तर तुम्हाला 6 ते 8 साठी तुम्हाला टीईटी नंतर टेट द्यावी लागते. 9 ते 12 ला डायरेक्ट टीईटी असते. क्लिअर कट झालं. सो बीएडच्या विद्यार्थ्यांना टीईटी द्यावी लागेल 6 ते 8 ला शिक्षक होण्यासाठी. 9 ते 12 ला गरज नाही. आणि कोण देऊ शकतं? तर बीएड ॲपियर विद्यार्थी देऊ शकता. पदवीला बीएड बरोबर तुम्ही पदवीला ॲपियर असाल तर टीईटी देऊ शकतात, आणि ही टीईटी किंवा सीडी तुम्ही जर दिली पेपर 2 तर तुम्ही 6 ते 8 ला
टेटद्वारे शिक्षक होऊ शकतात. क्लिअर कट झालं. आता शेवटी बरेच उत्तर द्यायचं म्हटलं तर टीटी परीक्षा द्यावी का, तर यस, माझं उत्तर यस आहे. 6 ते 8 वर्गाला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर. दुसरं कोणत्या वर्गासाठी ते सांगितलं तुम्हाला, 6 ते 8 वर्गासाठी ते शिक्षक होऊ शकता. आणि तुम्हाला किती मार्क टीईटीला पडले पाहिजे, ओपनसाठी 90 आहे, कॅटेगरीसाठी 82 ते 89च्या दरम्यान, 90 प्लस चालेल, इथे 82 ते 89 चालेल. पण मी सगळ्यांनाच सांगेल, सगळ्यांनीच काय करा, 90 किंवा 90 प्लस मार्क पडा, ज्याचा उपयोग तुम्हाला ओपनच्या सीट मिळण्यासाठी होणार आहे. पेपर 1 द्यावा की 2, तर तुम्हाला पेपर 2 द्यायचं. बघा, पेपर 2 द्यायचा. पेपर 1 द्यायचा आहे का नाही. पेपर 1 हा 1 ते 5 वर्गासाठी आहे आणि 1 ते 5 वर्गाला डीएडचेच विद्यार्थी पात्र आहे, बीएडचे विद्यार्थी पात्र नाही. बीएड इथे पात्र आहे. पेपर 2. आता पेपर 2 मध्ये पण कोणता विषय घ्यावा, पेपर 2 जर आपण बघितला तर पेपर 2 मध्ये 2 विषय बघा. पेपर 2 मध्ये एक आहे सामाजिक शास्त्र, सोशल सायन्स आहे, आणि दुसरा आहे गणित प्लस विज्ञान आहे. तुमचं जर आर्ट फॅकल्टी असाल तर तुम्ही सामाजिक शास्त्र घ्या, तुमची सायन्स फॅकल्टी असेल तर गणित आणि विज्ञान घेऊन सेकंड पेपर टीईटीचा तुम्हाला क्वालिफाईड व्हायचा आहे. आय थिंक सो बीएडच्या विद्यार्थ्यांना इतकं काफी आहे. मात्र बीएडचे जे नुकतेच ऍडमिशन घेतले फर्स्ट इयरला, अशा विद्यार्थ्यांना अजूनही फॉर्म भरायला इथे संधी नाही आहे. टीईटी मध्ये त्यांना संधी मिळत नाही. याच्यावरती भरपूर आम्ही फीडबॅक घेतले किंवा चर्चा केली, पण मात्र शिक्षण विभागाकडून असा काही रिप्लाय येत नाही आहे. सो सध्या तरी बीएडच्या फर्स्ट इयरच्या किंवा ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना टीईटी देता येणार नाही. परत एकदा जाताना सांगतो की तुम्ही जर आता बीएड असाल आणि टीईटी पेपर 2 ची तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी पेपर 2चं बुक्स इथे अवेलेबल बघा. हे बुक्स पेपर 2चं तुम्ही घेऊन टाका. त्यानंतर तुम्हाला टीईटी सक्सेस मास्टर, ज्यामध्ये PYQ आहे. काय आहे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, आणि अत्यावश्यक असं पुस्तक आहे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र. आता हे गरजेचं नाही, तुम्हाला पेपर 2 आणि हे दोघं पुस्तक तुम्ही घेऊन टाका आणि अभ्यासाला सुरुवात करा इग्नाइट अकॅडमी सोबत. इग्नाइटच्या बॅचेस पण तुम्हाला अवेलेबल आहे. इग्नाइटचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता, किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवरनं तुम्ही ॲप परचेस करून बॅच परचेस करू शकता, किंवा बुकसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. बुक ऑर्डर करायला ॲमेझॉन पण आहे, आपलं अकॅडमीच्या ॲपवरनं पण तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा शेजारच्या बुक स्टॉलला पण तुम्ही जाऊन परचेस करू शकता, किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही बुक ऑर्डर करू शकता. शक्यतो बुक ऑर्डर करण्यासाठी आणि बॅचेस परचेस करण्यासाठी डायरेक्ट तुम्ही ॲपमधूनच करा. कॉल करायची पण तुम्हाला गरज नाही. अगदीच क्रिटिकल कंडिशन असेल तर कॉल करा, अदरवाइज एकदम सुटेबल, एकदम सुटसुटीत प्रोसेस आहे. डायरेक्ट ॲपवरनं तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता. असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, बघायचे असेल, माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्या सगळ्या मित्रांना नक्कीच या व्हिडिओची लिंक शेअर करा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तुर्तास थांबतो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.